नमस्कार. लाईव्ह लेक्चरला एक दोन विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले होते की जर समजा गट ब मध्ये आमचं सिलेक्शन होत असेल, गट क मध्ये आमचं सिलेक्शन होत असेल तर नक्की आम्हाला सॅलरी ही किती भेटत असते, इन हँड किती येतात, ग्रॉस सॅलरी म्हणजे काय, नेट सॅलरी म्हणजे काय, कोणत्या गोष्टींचे डिडक्शन्स कसे असतात, जरा एक छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून याला समजून घेऊया. नमस्कार, माझं नाव आहे सौरभ राजेंद्र सोनवणे. मी फिजिक्स वालामध्ये एज्युकेटर आहे. रोज तुम्ही माझे सेशन्स हे बघतच असाल. मित्रांनो, PSI, STI, ASO आता 7th पे नुसार ही सॅलरी ठरत असते. ग्रॉस म्हणजे टोटल सॅलरी, याच्यातनं काही डिडक्शन सुद्धा असतात. उदाहरणार्थ, तुम्ही जी काही सॅलरी कमवतात त्यातनं सरकार TDS कापत असतं, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. साधारणतः जर तुम्हाला 50,000 रुपये महिन्याला सॅलरी मिळत असेल तर वर्षाकाठी तुम्हाला 6 लाख रुपये मिळतात. मग त्यातनं सरकार तुमचा काही टॅक्स कापतं. तर मग टॅक्स कापल्यानंतर तुमच्या हातात जी सॅलरी येते त्याला इन हँड सॅलरी किंवा नेट सॅलरी असं म्हटलं जात असतं. पण आता आपण इथे लक्ष देत असताना ग्रॉस सॅलरी विषयीच बोलणार आहोत. सुरुवात करूया व्हिडिओला. PSI पोलीस सब इन्स्पेक्टर, STI सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, मात्र आता ते GST अंतर्गत काम करत असतात आणि मंत्रालयात असणारे असिस्टंट्स, या सर्वांना 7th पे कमिशन नुसार लेवल S मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. या गट ब मधल्या पोस्ट आहेत आणि या सर्व पोस्ट या नॉन गॅझेटेड आहेत. ठीक आहे. आता तिथे एक बेसिक पे स्केल आहे की ज्याची सुरुवात ही 38,600 वरनं होणार आणि मग ती 1,22,800 पर्यंत पोहोचणार. पे कमिशन्स येत असतात, त्यानुसार हे पे बँड जे आहेत ते रिवाइज होत असतात आणि ह्याच्यामध्ये खूप सारे भत्ते ऍड होत असतात. ज्या वेळेला तुम्ही जॉईन करतात त्यावेळेला तुमची बेसिक सॅलरी ही इतकी आहे. तर सरकार फक्त बेसिक सॅलरीवरती थांबत नाही. तर जर तुम्हाला मुंबईमध्ये राहायचंय तर एवढ्या सॅलरीमध्ये काही होणार नाहीये. तुम्हाला घर भाडं देणं आहे. मुंबई सारख्या शहरांमध्ये घर भाडे सुद्धा जास्त आहेत. क्वार्टर्स मिळतील की नाही याचा पण मेजर प्रश्न आहे. तर मुंबई सारख्या शहरांमध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये, नागपूर सारख्या शहरामध्ये हा जो HRA नावाचा पार्ट आहे, हाऊसिंग रेंटल अलाउन्स, हा जास्त आहे. बऱ्याच नाशिकला थोडा कमी, बीड परभणीला त्याहूनही कमी. मग आता जरा इथे नीट बघा, तुमच्या जो काही बेसिक आहे त्याच्या 24%, मुंबई पुणे नागपूर त्याच्या 16%, नाशिक छत्रपती संभाजी महाराज नगर 8%, परभणी किंवा बीड साठी. जर तुम्ही रुरल एरियामध्ये पोस्टिंग मध्ये जाल तर इथे HRA मध्ये घट होतोय. बेसिक आहे तो तसाच राहतोय. STI जे की मुंबईमध्ये काम करतात त्यांना एक स्पेशली कन्व्हिनियन्स अलाउन्स जो आहे तो भेटत असतो. आता हा डिपेंड करतोय तुमचं काम कसं आहे त्याच्यावरती. पण डेस्क जॉब असेल तर ऑफकोर्स त्याला नाही मिळणार आहे. फिरतीचं काम असणार आहे तर ते गाडीत पेट्रोल ओतावं लागेल ना, तर स्वतःच्या पैशाने थोडी तो माणूस हिंडू शकतोय. तर मग आता त्यावेळेला त्यांना कन्व्हिनियन्स अलाउन्स जो आहे तो दिला जात असतो. बघा, आता एक आपण फक्त हे छोटे कॅल्क्युलेशन्स करतोय. ठीक आहे. अशा प्रकारेच असेल का तर त्याच्यामध्ये नक्कीच बदल होऊ शकतात. त्यावेळेला इथे जे मी तुम्हाला म्हटलं स्पेशल पे आणि त्याच्यावरती मी बघा हा कंडिशन्स अप्लाय स्टार केलेला आहे तर तो बदलू शकतोय. समजा तुम्ही जॉब जॉईन केला, त्यानंतर 38,600 हा तुमचा बेसिक आहे. DA म्हणजे डिअरनेस अलाउन्स जो तुम्हाला मिळतोय तो आहे 6,900. स्पेशल पेज आहेत ते 1,000 रुपये. HRA जो तुम्हाला मिळतोय, हाऊसिंग रेंटल अलाउन्स, तो आहे दॅट इज 3,088. इथे हा डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता बरं का रे. महागाई दिवसेंदिवस वाढत असते, त्याच्यामुळे ह्याच्यातले पर्सेंटेज हे वाढत असतात. ठीक आहे. तर रिसेंटली सुद्धा त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि ती जशी वाढ होईल तसा तुमचा इकडचा पगार जो आहे तो वाढत असतो. HRA तुम्हाला हा मी ॲट मोस्ट लेवलला पकडलेला आहे. मग अदर अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला मिळत असतात जे 400 रुपये. असा तुमचा हातामध्ये ग्रॉस येणारी सॅलरी साधारणतः पहिली ही 49,988 इतकी पर्यंत असू शकते. 49,988 पर्यंत असू शकते. आता ऑफकोर्स ती पोस्ट नुसार काय होणार आहे तर ती बदलणार आहे. तुम्ही कुठे पोस्टिंगला त्यानुसार ती काय आहे ती बदलणार आहे. ठीक आहे. तर हे आकडे तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये मदत करतील हे मला नक्कीच माहिती आहे. यात देखील काही डाऊट नाहीये की आपण ज्या पोस्टवरती जाणार आहोत त्या पोस्टमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे, नक्की पुढची लाईफ कशी असणार आहे, या सर्वांचं प्लॅनिंग नक्की तुम्ही करतच असाल. पण त्यासाठी सगळ्यात अजून महत्वाचं ते म्हणजे आता अभ्यासाला लागणं, ऍड आल्यानंतर कामाला लागणं आणि अभ्यास व्यवस्थित करणं. तुम्हा सगळ्यांना तुमच्या करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
फिजिक्स वालावरती आम्ही खूप सारे फ्री कोर्सेस घेऊन येत आहोत. नक्कीच तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये त्याचा फायदाच होईल. स्टे ट्यून, भेटूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.